नमस्कार, मी साक्षी अणासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. पवार कुटुंबात मॅच फिक्सिंग होणार नाही, भूमिका बदलणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. पक्षाच्या बैठकीत अजित पवारांचं आश्वासन. मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं लोकार्पण. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा MBAचा पेपर फुटला, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS म्हणून नियुक्त होणार, हायकोर्टाचा दिलासा. महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा. गोगावलेंच्या विरोधातील मोर्चामुळे वातावरण तापलं. सुधाकर बडगुजरांची आज पुन्हा होणार चौकशी. काँग्रेसची जाहीरनामा समिती जाहीर, 16 नेत्यांचा समावेश. नाशिक जिल्ह्यात थंडीची लाट, अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या. पुन्हा द्राक्षबागावर होणार परिणाम. दिंडोरीत ग्रामीण साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षपदी विजयकुमार मिठे. धन्यवाद. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. सप्तशृंगी गडावर आज सकाळी 12 वाजेच्या सुमारास सप्तशृंगी गडाहून येणाऱ्या U-टर्न जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा बसचा टर्न न बसल्याने नसलेल्या कठड्याला बस अडकली. त्यामुळे काही तास वाहतूक खोळंबली. यावेळी नांदूर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी व बसमधील प्रवाशांनी वाहतूक मोकळी केली आणि पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचा व SD महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून हा घाट रस्ता दुरुस्त नसल्याने कायम लहान मोठे अपघात होत असतात. तसेच मागील काही वर्षापूर्वी मुंबई येथून भाविकांची खासगी ट्रॅव्हल दरीत कोसळून सुमारे 60 ते 70 भाविकांचा जीव गेला होता. त्याच ठिकाणी आज ही बस अपघात होता वाचली. सुदैवाने कोणतेही प्रवासी जखमी झाला नसून ही बस अडकल्याने इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सदर बसची माहिती नांदोरी PSI कुलकर्णी यांना समजल्यानंतर सदर घटनास्थळी नांदोरी पोलीस दाखल झाल्यानंतर सप्तशृंगी गडावर येणाऱ्या दुसऱ्या बसमधील ड्रायव्हर याला प्राचारण करून नंतर बस अलगद रिव्हर्स गेट टाकून साईटला घेतली. नंतर वाहतूक ही नांदोरी पोलिसांनी सुरळीत केली. या ठिकाणी बसचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून तरी कळवण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन घाटाचा प्रवास असल्याने चांगल्या बसेसच्या द्याव्यात अशी मागणी भाविकांकडून व प्रवाशांकडून करण्यात आलेली आहे. या घाटात कमीत कमी नवी बस तरी पाहिजे. रोज 2-3 दिवसांनंतर सारखं चालूच राहतं बसांचं काही ना काही. कोणाचं गेअर पडत नाही, कोणाचं काही होत नाही, टर्न बसत नाही. कमीत कमी नव्या गाड्या तरी एक 10 तरी दिल्या पाहिजेत फक्त नांदोरी गडासाठी. आणि प्रशासनाने ताबडतोब खडबडून जागा झाला पाहिजे. उद्या समजा जर कधी नसतं झालं तर गाडी पुन्हा खाली गेली असते डायरेक्ट. पोलिसांनी लगेच मदत केली. आता आम्ही पण बाकीचे काही यात्रेकरू भाविक आम्ही सर्व ट्रॅफिक काढू राहिलो. म्हणजे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देत नाही, अजिबात नाही, लक्ष नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचं काहीच लक्ष नाहीये. पोलिसांच्या व भाविकांच्या अथांग प्रयत्नानंतर अखेर SD महामंडळ हे सुरू करून आता ती सुरळीत मार्गाने जाताना आपल्याला दिसत आहे. परंतु आता लागलेला भाविकांचा एकच रीक सप्तशृंगी गडावरती पाहायला मिळत आहे. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी. आढावा मतदारसंघाचा या आपल्या नवीन विभागात आता आपण बघणार आहोत निफाड मतदारसंघाचा आढावा. यातील काही ग्रामस्थांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. पाहू त्याच्यावरती एक स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, आज आपण ओझरच्या बस स्टँडवर आलेलो आहोत आणि तेथील जनसामान्यांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळासाहेब मोगल. कुठून आलात आपण? सुकेना. सर, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की कितपत कामं झालेत इथले किंवा मागच्या खासदारांनी कितपत इथली कामं केलेत? तसं पाहिलं तर BJP सरकारनं काहीच कामं नाही केली, फक्त आश्वासनं दिले, बाकी काही नाही. आश्वासनं दिले, बाकी काही कामं केले नाही. सर, तुमचा व्यवसाय वगैरे काय? शेती आहे. शेतीला काहीच त्यांनी प्राधान्य दिलं नाही. महागाई दिली नाही. महागाईचं काही बोलले नाही, काहीच नाही. फक्त इलेक्शन आणि भानगडी, त्यांच्या बापसाचा भानगडी, त्यांचा विषय BJP सरकारचा. शेतमालाला भाव आलेला आहे का? आता कांदा निर्यात बंदी झाली होती, निर्यात बंदी झाली तेव्हा पण भाव उतरल्यावर भाव निर्यात बंद झाली. जेव्हा भाव होता तेव्हा निर्यात चालू होती. तुमच्या मागण्यात काय की तुम्हाला काय बदल हवेत येणाऱ्या सरकारकडून? नाही, शेतकऱ्यासाठी आणि भाव, शेतीमाल झालं, पुन्हा तुमचा स्थानिक लेवलला जे भाव असतात ना, म्हणजे शेतकऱ्यांचे भाव, महागाई थोडक्यात महागाईवर काहीच नाही बोलले नाही. विधानसभेचे जे दिलीप बनकर आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? दिलीप काकाचं काम तसं स्थानिक लेवलला चांगलं, तसं बाकीचं त्यांचं रस्ते बिस्ते बाकीचे कामं करतात वगैरे स्थानिक लेवलला बरं आहे. बाकी त्यांचं महागाई वगैरे याच्यावर शेतकऱ्याच्या याच्याबद्दल काहीच नाही.
आमचा निफाड कारखाना फार दिवसापासून बंद आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही. ते अजित पवारांसोबत गेलेले आहे, मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? अजित पवार समोर ते त्यांचं स्थानिक लेवलच्या लेवलला गेले, त्यांच्या पक्षाच्या लेवलला गेले ते. पण आमच्या इथं स्थानिक लोकांच्या ज्या म्हणजे फॅक्टऱ्या बंद आहे, स्थानिक लेवलला जे कर्मचारी वगैरे त्यांचं फार घरी बसून राहिलेले लोक आहे, मुलं माणसं, ते फॅक्टऱ्या बंद आहे, सर्व बंद, त्यांच्या काही लक्ष नाही त्यांचं. अजूनही काही स्थानिक इथे आहे, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काका, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मागण्या काय आहेत, किंवा इथल्या जे आता सत्यावर सरकार आहे सध्या, त्यांची सत्ता आहे, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा किंवा काय मागण्या आहेत? आम्हाला अपेक्षा एवढीच आहे बाबा, महागाई झालेली थोडी कमी करा आणि बाकी मुलांना आताच्या पोरांना काय नोकऱ्या वगैरे द्या, थोडंच विषय आमच्या काय नाही भाई. सर, तुमचा व्यवसाय साधारणतः कुठला आहे? व्यवसायात मी घरीच बसतोय, मजूर आहे. असं आहे. मग तर मग त्याच्या संदर्भात पण तुम्हाला तुमच्या काही मागण्या आहेत का? मागणं म्हणजे काय मॅडम, फक्त आम्हाला स्वस्त झालं पाहिजे आणि मग पुढे कामं लागले पाहिजे, एवढंच असं काय नाही. शासनाने अनेक योजना काढल्या आहेत, त्याच्या जोरदार जाहिराती होत आहेत, त्यासाठी करोडो रुपये आणि योजनेसाठी पण करोडो रुपये हे खर्च केले जातात. मग त्या योजना तुमच्यापर्यंत आल्या आहेत का? नाही, अजून एक योजना आमच्याकडे पण मिळाली नाही. पाठीमाग ग्रामपंचायत चालू होती तेव्हा मिळायच्या थोडा बहुत तरी, पण आता काहीच नाही. नगरपालिका झाली तर 10 रुपये देत नाही. इथे एक व्यावसायिकदार आहे, त्यांचं पण आपण मत जाणून घेऊया की नेमकी त्यांच्या प्रतिक्रिया काय, त्यांच्या मागण्या काय. सर नमस्कार, तुमचं साधारणतः मागण्या काय या सत्ताधारी पक्षाकडून, किंवा ज्या इथल्या खासदार आहे त्यांनी आतापर्यंत कितपत कामं केलेले आहे, किंवा नक्की त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे, किंवा त्यांच्या कामाबद्दल तुमची प्रतिक्रिया कशी? आता मॅडम मी काय म्हणतो, तुम्ही ओझर गावाचे रस्ते पाहू शकता, हो, जाणं येण्याचा रोड पाहू शकता. आता बोलायचं बाकी आहेच नाही, काही एकही सुविधा नाही. आता व्यतिरिक्त काय, हे रस्ते पहा कसे, ते पुढं कचरा, इकडं कचरा, सुविधा नाही, गाड्या येत नाही, बस स्टँड पहा कसं, काही सुविधा अवेलेबल नाही. आता याच्या व्यतिरिक्त काय बोलावं. हे आमचा भाऊ काल तिकडे गाडी जाताना पडला, आता काय बोलावं. ते तर बरं झालं गाडी आली नाही मागून, नाही तर उद्या काय झालं असतं. आता तुम्ही पाहिलं सायकडा फाट्यावर ऍक्सिडेंट झाला, ऑन द स्पॉट माणूस गेला, लहान पोरीच्या पायाला लागलं, गर्दी आहे, उड्डाण पुलाकडून जायला रस्ता नाही, निघायला रस्ता नाही, पुढं कटिंग नाही. आता याच्या व्यतिरिक्त काय बोलावं तुम्हाला. अजून हे पहा आमच्या गावाचं बस स्टँडचे हाल पहा, तुम्ही पाहिले का बस स्टँड कधी असं. आता काय बोलावं, हे घाण पहा, सर्व व्यवस्था. मग साधारणतः तुमच्या मागण्या काय आहेत, किंवा जे मागण्या म्हणजे रेग्युलर आहे, रस्ते बनवून द्यावा, सर्व सुखसुविधा द्यावा, गाड्या बिडी यायला पाहिजे, घाण वगैरे उचला, बाकी मागण्या काय असत्या. मागण्या रोजगार वगैरे तर ऑटोमॅटिक अवेलेबल होईल, पण हे जो रोजमर्राचे गरजा आहे ते पूर्ण व्हायला पाहिजे, बाकी तर जाऊ द्या, गरजा पूर्ण व्हायला पाहिजे की नाही. आता तुम्ही इकडून आले, तुम्हाला झालं का नाही, ट्रबल झालं का नाही, तुम्ही स्वतः गाडी चालून आले, माझं जाऊ दे, तुम्ही बोला, तुम्हाला झालं का नाही त्रास द्यायला. ते धूळ पाया बाई, गाडी येऊ राहिली किती त्रास, ते धूळ घ्या तुम्ही. आता काय बोलणार याच्या व्यतिरिक्त. सर, मग तुम्हाला काय वाटतं की कुठलं सरकार यावं, किंवा कुठल्या सरकारला मतदान व्हावं? आपली सरकारचीच व्यवस्था लागली का. सकाळी न्यूज पाहिलं तर याच्यावर आरोप, तो त्याच्यावर आरोप. कोणतं सरकार आणावं, सरकार आले तर ते बहुमत करून चेंज होऊन जाते, सरकार आणू कोणती. तरी जो काम करेल ती सरकार यायला पाहिजे, बाकी तर काही नाही. लवकरच सरकार हे राम मंदिराचं उद्घाटन करणार आहे, तर मग त्या राम मंदिरासाठी बरेच निधी चालले आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? निधी बरी चांगली आहे, पण थोडं बाकीच्या अदर कामासाठी, हॉस्पिटल वगैरे यांच्यासाठी, स्कूल वगैरे व्यवस्थापन, त्याच्यासाठी निधी द्यावा. आता दिल्ली पहा तुम्ही, केजरीवालने कसे कामं केले, स्कूल पहा त्यांची, प्रायव्हेट. आता ओझरगावात आम्ही, तुम्ही इकडे चक्कर मारले ओझरगावात, ते स्कूलही पाहून घ्या, दिल्लीची एखादी स्कूलचा व्हिडिओ टाका, ते दोघं व्हिडिओ कम्पॅरिझन करा तुम्ही, त्या दोघात काय फरक आहे, त्यांनाही दिसू द्या, यांनाही दिसू द्या. सरकारी स्कूल काय बनवले, इथं आपले गव्हर्नमेंट स्कूल तसे, हे प्रायव्हेट स्कूल तसे नाही, तसे सरकारी स्कूल बनवले त्यांनी. तरी माझं ते एवढं बोलणं आहे, जाऊ द्या बाकी पुरतं. पण आमचं गावाचे रस्ते बिस्त्याचे काम, हे बस स्टँडचं, ते बस स्टँड पहा, तिकडं जायला अडचण, इकडं जायला अडचण, लोकांना उभं राहिलं. मला त्या दिवशी मालेगाव जायचं होतं, एकही गाडी थांबली. आता बस स्टँड असून काय उपयोगाचं, तिथं थांबे ना आणि इथं तर येतच नाही गाडीचं, बाकीचं काही उपयोगच नाही ना त्याचा. बस स्टँड फक्त नावाला आहे, सर्व गोष्ट इथं नावाला आहे, बाकी सर्व्हिस काही कोणाला नाही आवडली. कोणाला संधी मिळाली पाहिजे, बनकरांना की कदमांना? आमचे अनिल कदम आमदार, त्यांना संधी भेटायला पाहिजे. त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे, आणि त्या तुमच्या अपेक्षाला खरे उतरतील, पूर्ण करतील असं वाटतं का? आता ते नशिबाचं भाग आहे मॅडम, आता सर्वच म्हणते, पण ते पुढचं नशीब आहे आमचं.
हे होते एक व्यावसायिक, त्यांच्या आपण मागण्या ज्या आहेत, त्यांची जी मत आहे ती मांडून घेतली. त्यांचे एक साधारण सुरुवातीपासून जे असतं मूलभूत गरजाबद्दल त्यांनी त्यांचं मत मांडलं गेलं आहे की ओझर परिसरातील जे रस्ते आहेत ते व्यवस्थित झाले पाहिजे. ज्या इथल्या मूलभूत सुविधा आहे, साधारणतः शाळा असतील, बस स्टँड असेल, रस्त्यांच्या सुविधा असतील, याच्या मूलभूत गरजा योग्य स्थितीत आम्हाला मिळाव्या अशी त्यांची एक प्रामाणिक मत आहे. नमस्कार, आपण आज कोकण गावात आलेलो आहोत आणि येथील कितीतरी आपल्याला ग्रामस्थ मिळालेले आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार बाबा. नमस्कार. इथले आता जे सरकार आहे, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका येत आहेत आणि जे सत्तेवर सरकार आहे, तर त्यांनी आतापर्यंत कितपत काम केलंय किंवा त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? आता या सरकारबाबत काय बोलावं तेच कळत नाही आता आम्हाला. कोणत्या विषयावर बोलू सांगा आता मी. शेतीविषयी बोला. शेतीसाठी तुम्हाला कुठल्या? शेतीमध्ये सगळी लॉस मध्ये शेती आहे. शेतीसाठी चांगलं केलं म्हणा. शेतीसाठी ते कांदा निर्यात बंद केली. शेतीमध्ये सगळं लॉस मध्ये आले शेतकरी. असं आता निर्यात बंदी झाली होती कांद्याची, तर काय सांगायचं आला आता मग ते निर्यात बंदीची. आता हे काय प्रत्येक बोलायचं काम नाही आणि त्यांनाही कळत आहे. निर्यात बंदी ज्यांनी केली ना त्यांना सुद्धा कळतंय, पण निवड शेतकरी मारायचा ना. काय इतर धंदेवाले जे आहेत त्यांचा माल का कमी करीत नाही, त्यांचं काही एक्सपोर्ट बंद करीत नाही. शेतकऱ्याचाच माल एक्सपोर्ट का बंद होतो हा प्रश्न आहे ना. सर, आता निर्यात बंदी झाली होती तर नेमकी दोष कोणा, शेतकऱ्यांचा का? नाही, सरकारचा दोष आहे ना. निर्यात बंदी करायलाच नव्हती पाहिजे ना सरकारने. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ राहिले ना. एक तर आधीच पाऊस पाणी पडतोय, त्याच्यात नुकसान, पाणी नाही, इकडून तिकडून शेतकऱ्यांना जगवलेले कांदे आणि ते आज भाव कमी पडले, त्यामुळे ते सरकारचा दोष आहे. टँकरनं पाणी करून हे केलं ते एक दिवसात 1000-1200 कांदे आणले, चुकीचं आहे ते. सरकारचा दोष आहे याच्यामध्ये. तुमच्या शेतात पण कांदे आणि अजून कुठली पिकं घेतली जातात? हो, कांदे गहू केलं जातं आमच्या. सगळे पिक आहे, पण मग ते सरकारचा दोष आहे. 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे आणि आता आहे एकनाथ शिंदे, तर कुठले मंत्री म्हणून तुम्हाला योग्य वाटत होते किंवा शेतकऱ्यांसाठी? एक शेतकऱ्यासाठी कोणीच नाही चांगलं नाही, कोणचंच सरकार चांगलं नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण की आजपर्यंत 70 वर्षामध्ये कोणीच शेतकऱ्यासाठी कोणीच वाली नाही. ते जे काय करतात ते स्वतःसाठीच करतात प्रत्येक जण. आता बच्चू कडूचं भाषण झालं इथं, काय त्यांनी काय सांगितलं, शेतकरी म्हणजे आम्हाला काहीच धोका नाही. आम्हाला 5 तारीख झाली का लगेच मेसेज येतो, 2.5 लाख रुपये मिळून जातात दरमहा. 5 तारखेला मेसेज येतो, पडले खात्यावर पैसे. हे बच्चू कडूचे बोल आहे बरं. ती त्यांची भाषा सांगतो मी, माझी नाही सांगत. सर, तुम्ही आता म्हटले 6000 वर्षाला, तुम्हाला येतात का 6000 रुपये वर्षाला? कसले येतात ते अजून ते नुसते जाहीर केलेत फक्त. अजून हे महाराष्ट्र सरकारचे येईल का नाही ते माहित नाही. पण सरकार असं शेतीवर गांभीर्याने असं लक्ष देत नाही का. ज्या सरकारला बातम्या ज्या चुकीच्या जातात आणि एका रात्रीतून भाव पाडले जातात, शेतकरी माल लावतात, थोडेफार बाजार वाढले का ते परत रिवर्स घेऊन येतात, तेव्हा शेतकरी जगणार कुठून? आणि आता लोकसभेचे ज्या निवडणुका आहेत त्या तोंडावर आहेत आणि खासदार भारती पवार इथल्या परिसरातल्या आहेत, तर त्यांचं काय काम आहे किंवा त्यांच्या कामाबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की काय? भारतीताईचं काम तसं पाहायला गेलं तर चांगलं आहे, पण वरडून वरतीपर्यंत त्या बातम्या जात नाही आणि त्याच्यावर काही परिणाम होत नाही. भारतीताईला आम्ही बऱ्याच वेळेस सांगितलंय, पण ते म्हणतात तुमच्या कामाची दखल आम्ही घेतलेली आहे, पण वरतून काही त्याचं काही ते हेच होत नाही. आता कालच्या बाबतीत हे जे नाफेड खरेदी करतं, शेतकऱ्याचं म्हणणं आहे नाफेडने खरेदी मार्केटमध्ये करावा, मार्केटमध्ये करत नाही, मग ते नाफेड खरेदी कोणाचं करतं? जे त्यांचे कोणती जवळचे जे लोक असतात त्यांचीच खरेदी करायची, शेतकऱ्यापर्यंत जात नाही. हा नाफेडचा काळा बाजार होतो आणि पूरक जे शेतकऱ्याला 2 रुपये मिळाले पाहिजे ते भेटत नाही. शेतकरी असा वैतागून काही आत्महत्या करायच्या मार्गावर आला. इथले जे आमदार आहेत दिलीप काका आणि अनिल अण्णा, त्यांच्याबद्दल तुमच्यासाठी योग्य कुठलं आहे की जे तुमच्या मागण्या पूर्ण करतील, अपेक्षा पूर्ण करतील? इथले आमदार तसे दिलीप काका चांगले शेतकऱ्यांसाठी काम करणारे वाटतात आम्हाला वाटतं.
आतापर्यंत त्यांनी कुठली कुठली कामं केली किंवा त्यांच्या कामाचं साधारण शेतकऱ्यांचे काम जर मुळात म्हटले तर कांद्याविषयी ते बऱ्याच वेळेस पेटून उठतात, ते वरती पण ते जातात, भांडतात. असं दिलीप काकाचं काम चांगलं वाटतं शेतकऱ्यांसाठी असं मला बघायचं. धन्यवाद. हे होते कोकणगावातील ग्रामस्थ आणि शेतकरी, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांचं एक शेतीविषयक जे मत होतं, त्यांना ज्या गरजा इथे पुरल्या जातील त्याबद्दल त्यांनी बरीचशी मतं आणि एक शोकांतिका मांडलेली आहे. अशीच प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि यापुढे जाणून घेऊ. एक महत्वाचा असतो, त्यामुळे त्यानिमित्त माझं म्हणणं असं आहे, शेतकरी एकदम शांत झाल्यामुळं माझा धंदा पूर्ण एकदम स्लॅक, म्हणजे प्रत्येकाचा बरं का, माझाच नाही प्रत्येकाचा. शेतकरी जर उंचावला तर आमचे धंदे चालतील, जर शेतकरी शांत बसला तर आमचं काहीच होणार नाही. बरोबर. आम्ही एखादी गाडी पाहतो बा, पिकअप चालली, आता एक्सपोर्टचे सगळे धंदे बंद पडले. बरोबर. मग आता पुढे काय बोलायचं. विधानसभेच्या आता निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, तर दिलीप काका की अनिल अण्णा, काय कोण? मला तर एकच महत्वाचं आहे, ठाकरे गट. अर्थात दुसरा गट टको, भाजप, हुर्र. आपलं कामच असे पहिल्यापासून. बाळासाहेब एकच होता आणि एकच राहणार. ठीक आहे, उद्धव साहेबांची काही चुकी झाली असेल त्याबद्दल काही विषय नाही, पण होणार म्हणजे ठाकरे गट 100% येणार. त्याला निफाड तालुक्यात ज्येष्ठ पत्रकार आपल्याला इथे आलेले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, साधारणतः निवडणुका येत आहेत, तुमचं नाव सांगा. रोहिदास अर्जुन गायकवाड. सर, निवडणुका येत आहे आणि आपण साधारणतः मतं जाणून घेतो शेतकऱ्यांची, त्यांच्या वेदना काय आहे, मागण्या काय आहे त्या जाणून घेतो. त्यावर तुमचं साधारणतः मत काय असेल? शेतकऱ्यांचं तर आता अवघड परिस्थिती आहे मॅडम. दुष्काळ परिस्थिती आहे, त्यानंतर आसमानी संकट, त्यानंतर निर्यात बंदी झाली, त्यामुळे शेतकरी बीजेपी सरकारवर नाराज आहे. आणि येणाऱ्या काळात आता जे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतील ते कडे शेतकरी बघतील कशा दृष्टीने बघायचं निवडणुकीत. तेवढंच. राष्ट्रीय दृष्ट्या कोणाला संधी मिळाली पाहिजे? राष्ट्रीय दृष्ट्या जर म्हणलं तर जे शेतकरी शेतकऱ्यांचे जे निर्णय घेतील त्याच बाजूने शेतकरी मतदान करतील. निफाड तालुक्याचं नेमकी कल कुठे आहे, एक पत्रकार म्हणून तुमचं मत काय यावर? निफाड तालुका एक म्हणजे हुशार तालुका आहे, तज्ज्ञ तालुका आहे, त्यामुळे आताच काही सांगू शकत नाही. जेवढंच वेळ ठरविल ते कोणाच्या बाजूने निकाल देतील ते. हे होते निफाड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, त्यांच्याशी आपण संवाद साधला आहे, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. मी साक्षी अनासने, कोकणगाव, नाशिक. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका 2024साठी तात्काळ प्रभावाने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये एकूण 16 काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. या जाहीरनामा समितीचे नेतृत्व पी चिदंबरम यांच्याकडे सोपवण्यात आले, तर सिंहदेव यांना समन्वयक करण्यात आलेले आहे. मात्र यामध्ये राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश नसल्याचे दिसले आहे. याबाबतीची माहिती काँग्रेसचे सरचिटणी यांनी ट्विट करत दिली आहे. काँग्रेसच्या जाहीरनामा समितीमध्ये या 16 नेत्यांचा समावेश होणार. 1. प्रियंका गांधी, 2. सिद्धारमैया, 3. शशी थरूर, 4. पी चिदंबरम, 5. TS सिंहदेव, 6. आनंद शर्मा, 7. जयराम रमेश, 8. गायखम. दिंडोरी सांस्कृतिक मंच आयोजित दिंडोरी येथे होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ग्रामीण साहित्य विजयकुमार मिठे यांची निवड झाल्याचे स्वागताध्यक्ष तुषार वाघ यांनी जाहीर केले आहे. ते दिंडोरी येथे मित्रमंडळ वाचनालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. विजयकुमार मिठे हे गेल्या 50 वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, ललित, एकांकिका, आकाशवाणी, श्रुतिका अशा विविध वाङ्मय प्रकारात लेखन केलेले आहे. आई जन्मभराची शिदोरी अशी ग्रंथसंपदा प्रकाशित केली असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या चांदनभूल या ललित लेखाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे BA, BCom, BSc प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात रविवारी दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या एकदिवसीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक, कवी, व्याख्याते उपस्थित राहणार आहे. या संमेलनासाठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. येस मराठी प्रतिनिधी, दिंडोरी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. तसेच आपण रेनबो नेटवर्कवरही उपलब्ध आहोत, चॅनल नंबर 20. धन्यवाद.